एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम. बरं, मग त्याच्यामध्ये आपण काय काय बोललोय जरा सांगा बरं मला. अरे गुड इव्हनिंग मॅम, हाऊ आर यू? गुड इव्हनिंग. मी तर छान आहे, मजेत आहे. पण हा ओके, मध्येच मला असं वाटलं की सगळं बंद झालं. ऑलराईट, सांगा. मॅम आपण एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम हा चॅप्टर स्टार्ट केलेला आणि त्यामध्ये बरोबर. आपण सुरुवातीला एक चित्र बघितलेलं आणि त्यावरून म्हणजे अंदाज लावलेला सॉइल म्हणजे सॉइल चांगली आणि जी खराब आहे त्याबद्दल. आणि त्याच्यानंतर आपण चॅप्टरकडे वळालेलो म्हणजे पीपीटीवर, आणि त्यामध्ये आपण प्रायमरी कन्झ्युमर्स, त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स, अपेक्स कन्झ्युमर्स आणि ओमनिओरस वगैरे हे बघितलेलं. परत त्यामध्ये आपण बरोबर. एक्झाम्पल पण बघितलेले आणि हे सुद्धा बघितलेलं की फूड चेन कशी चालते म्हणजे. आणि त्याचा जो मेन सोर्स जो असतो तो सनलाईट, आणि सनलाईट जेव्हा ग्रासवर पडतो तर त्याला नाकतोडा खातो, नाकतोड्याला बेडूक, तर अशी फूड चेन बघितलेली. आणि लास्टला जे गरुड वगैरे असतात, जे मोठे पक्षी जे की सापांना वगैरे खातात, सो त्यांचं डिकम्पोज होत असतं आणि ती फूड चेनची प्रोसेस असते ती आपण बघितलेली. बरोबर. सगळ्या धड्याचा तिने सारांश सांगून टाकलेला आहे. कोणाला काही अजून वेगळं सांगायचंय? हे सगळं आपण शेवट कट झाले होते तर फूड चेनचं थोडंसं रिपीट करून द्याशा. वाय नॉट. फूड चेन बद्दल तुला काय माहितीये ते तू मला सांग, मग मी तुला सांगते काय असते फूड चेन. मॅम फूड चेन म्हणजे एक्झाम्पलने सांगते. आता आपलं ग्रास असतो हा प्रोड्युसर आहे. ग्रास स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, तर त्याला खातं नाकतोडा, नाकतोड्याला तर नाकतोड्याला खातं बेंडूक, बेंडूकला खातो साप आणि सापला खातो इगल. तर हे जे चक्र चालू राहतं तर हे चक्र चालू म्हणजे त्यांची एनर्जी ही एकमेकांतून जात असते आणि न्यूट्रिएंट्स पण ते एकमेकांतून जात असतात. तर फूड चेनची डेफिनेशन अशी सांगते की द डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन इज कॉल्ड फूड चेन. डिफिनाइट सिक्वेन्स म्हणजे असं नाही ना की नाकतोड्याला साप खातो किंवा बेडूकला डायरेक्ट इगल खाऊन टाकतो, असं नाही आहे ना. तर त्या इंटरॅक्शनमध्ये जी म्हणजे डेफिनाइट सिक्वेन्स आहे की इथून इथंच खायचं, म्हणजे याला हेच खाऊ शकतंय, दुसऱ्याला तेच खाऊ शकतंय, याला फूड चेन म्हणतात. बरोबर, जे तू सांगितलंस तेच सगळं आहे. तू उलट जास्तीचं सांगितलं. आम्ही डेफिनेट सिक्वेन्स वगैरे असं काही बोललो नव्हतो. आम्ही फक्त बोललो होतो की काही प्राणी दुसऱ्या प्राण्यांना खातात आणि नंतर आम्ही फूड वेब बद्दल पण बोललो होतो, हो ना. त्याच्या आधी तुम्ही एक गाणं नाही, तुम्हाला ते सिरियल माहिती का, देव माणूस, ते यायचं पूर्वी. टीचर माहिती येस आहे मला. मॅम. हो मॅम. फूड चेन म्हणजे काय सांगायचंय. बर थांब, याला सांगायचंय फूड चेन म्हणजे काय सांगा. मॅडम फूड चेन म्हणजे आपलं अन्न जे आता कसं की लावण्याने सांगितलं तर आपण जे खाता म्हणजे ग्रास ओपर बेंडुकले खाता, तर ते आता लावण्याने सांगितलं तसंच. आम्ही तेच ना, मग तिने जे सांगितलं तेच ना. मला वाटलं काय आणखी काय वेगळं सांगायचं. बर, ते देव माणूसचं जे गाणं होतं ना, खेळे मातीस जाय मातीस मातीतून मातीतला प्रवास, जेव्हा मी ते गाणं ऐकलं ना मला पुढची आठवली. सॉरी टू से, पण काय करणार, आपला विषयच सायन्स येतं. जिकडे तिकडे जे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी आपोआप दिसतात. ते गाणं मी जेव्हा ऐकत होते मला त्याचं ते सगळं व्हिडिओ सगळं सुरू होतं. म्हटलं अरे हे तर फूड चेन बद्दल सांगतोय हा. मातीतूनच उगवायचं, मातीतच बुडायचं, मातीतच सगळं संपवायचं, हीच तर फूड चेन आहे की नाही. मातीमधूनच वनस्पती उगणार, प्रोड्युसर, त्यांना खाणारे प्रायमरी इटर्स, त्यांना खाणारे सेकंडरी इटर्स, त्यांना खाणारे टर्शरी इटर्स. टर्शरी इटर्स कोणाची हिंमत आहे का त्यांना खायची? जंगलातल्या वाघाला किंवा सिंहाला जाऊन मारायची कोणाची हिंमत आहे का? ते स्वतःचे स्वतः मरून जातात. ते जेव्हा मरतात तेव्हा त्यांची बॉडी डिकम्पोज होते. डिकम्पोज झालेली बॉडी मातीमध्येच कुजून गायब होते आणि त्यातनं काही वायू पण वातावरणामध्ये रिलीज होतात. म्हणजे आपलं शरीर, ते मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलंय. तर त्यातल्या त्या तत्वामध्ये ते विलीन होतं.
म्हणजेच जिकडनं जे आलंय तिकडे ते जातं आणि पुन्हा त्या मातीतूनच नवीन बी जेव्हा खाली रुजते तेव्हा त्याच्यातनं एक नवं झाड येतं. म्हणजे झाडाची सुरुवात मातीतून आणि मातीतच एखाद्या प्राण्याचा शेवट. म्हणजे हे चक्र आहे आणि हेच अन्न साखळी. साखळीचा अर्थ एकमेकांमध्ये अडकलेले असणे, बरोबर ना? अशा असतात ना साखळ्या एकमेकांमध्ये अडकलेल्या. तर त्या कशा अडकलेल्या असतात? ह्याचं अन्न तो, त्याचं अन्न तो, त्याचं अन्न तो, आणि सगळे परस्परांवरती अवलंबून आहेत. एक जरी त्यातली तुटली, एक जरी साखळी तुटली तरी पण पूर्ण चेन तुटते. म्हणून पूर्ण आपल्या इकोसिस्टीम मध्ये जी काही सगळी फूड चेन आहे आणि ज्या काही सगळ्या फूड चेनमुळे झालेली फूड वेब आहे, सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. मला काय करायचंय, मी तर नॉनव्हेज खात नाही. बाहेर फिश आले काय, नाही आले काय, काय आले काय, मला काय फरक पडत नाही. जरी मी स्वतः खात नसले तरी माझं अन्न हे बाकी सगळ्या घटकांवरती अवलंबून आहे. मी जरी नॉनव्हेज खात नसले तरी मी ज्या भाज्या खाते त्या भाज्या ज्या मातीतनं आल्यात त्या मातीमध्ये कितीतरी किडे, अळ्या, गांडूळ आणि अनेक प्रकारचे किडे असतात. तर ते तिथे ऑलरेडी आहेत. मला काय माहिती, एखादा त्यातला मायक्रोब माझ्या पोटात गेला असेल तरी मला काय माहिती. स्पेशली आपण हॉटेलमध्ये येतो तेव्हा आपल्याला काय माहिती त्या भाज्यांमध्ये काय काय असतं. ऑनेस्टली स्पीकिंग, आपल्या सगळ्यांचं अन्न जे आहे ते परस्परांवरती अवलंबून आहे. जरी मी प्राणी खात नसले तरी प्राणीजन्य पदार्थ मात्र मी खाते. दूध पिते, काही लोक अंडी खातात, ते अंडी पण प्राणीजन्य पदार्थामध्ये येतं. म्हणजेच आपलं जे काही फूड आहे ते कम्प्लीट होण्याकरता सगळ्यांचीच गरज आहे. आता जर मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या या फूड चेन मध्ये टर्शरी इटर सगळ्यात डेंजरस आहेत. जंगलामध्ये, आपण जंगलात जाऊया, सगळ्यात बेस्ट तिथे सगळ्या एकमेकांना खाऊ शकतात मोकळेपणाने. तिथे काही टेन्शन नसतं, मी याला खाणार नाही, तू मला खाणार नाही, असं वगैरे काय नसतं. मला भूक लागली, मी खाल्लो आणि मी गेलो. इतकं सोपं सिंपल सिस्टीम असतं. समजा जंगलामधल्या वाघांची आणि सिंहांची संख्या खूप वाढली तर काय होईल? टीचर शिकाराचे प्रमाण वाढेल. मग ते कोणाची शिकार करतील? गवत खातील? नाही टीचर. मग कोणाला खातील? हा, हरिण, त्याच्यानंतर गायी, घोडे, टीचर जे घास खातात ते त्या प्राण्यांना खातील. बरोबर. म्हणजे असं आपण त्यातलं आता उदाहरण असं घेऊया की एखाद्या जंगलामध्ये ज्ञानेश्वर, कोण आहेत जरा? हा, थांबा, काय सांगायचंय आधी? ते काही वेगळं सांगायचंय का? सांग. नाही टीचर, तुम्ही विचारले ना की वाघांची संख्या जर का वाढली तर काय होईल. सो मला आन्सर द्यायचं होतं की ते जे म्हणजे कार्निव्होरस आहे, जसं की हरिण, कोल्हे वगैरे, तर यांना खातील आणि त्यांच्यामुळे म्हणजे जी आपली फूड चेन आहे तर ती बिघडेल. बरोबर आहे. मॅम, ते शाकाहारी प्राण्यांना जास्त खातील. बरोबर, करेक्ट सांगितलं त्याने. जे काही वाघ आणि सिंह आहेत, आपण आपल्या उदाहरणाकरता आता असं बघूया की जंगलामधल्या हरणांची संख्या कमी झाली, कारण खूप सारे वाघ आणि सिंह आहेत, त्यांनी खूप साऱ्या हरणांना खाऊन टाकलं. जेवढी संख्या असायला हवी होती त्याच्यापेक्षा संख्या आता कमी झाली. संख्या कमी झाली म्हणजे काय झालं? गवत वाढलं. गवत खाणारे प्राणी आहेत ना हे. गवत वाढलं म्हणजे गवतामध्ये असलेले जे किडे, मुंग्या, बाकी सगळे जे आहेत कीटक, त्यांची संख्या वाढली. आणि त्यांची संख्या वाढली म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असलेले जे काही पक्षी आहेत, जे काही दुसरे इटर्स आहेत, त्यांची संख्या वाढली. जी की नॉर्मल सिस्टीम सुरू होती ती सगळी डिस्टर्ब झाली एका घटकामुळे. केव्हाही बघा, टर्शरी इटर्सची संख्या ही खूप कमी असते. जंगलामधले वाघ आणि सिंह कळपाने फिरत नाहीत. वाघाला आणि सिंहाला असे एका वेळेला 7-7, 8-8 पिल्ल होत नाहीत. ते टर्शरी इटर आहेत आणि त्यांच्या रुबाबातच ते राहतात आणि ते तसंच वागतात जसं त्यांनी वागलं पाहिजे. आणि म्हणूनच ते जंगलाचे किंग असतात, बरोबर की नाही? पण बाकी सगळे जे ते बिचारे आपली रेस टिकवण्याकरता जास्त प्रमाणामध्ये पुनरुत्पादन करतात आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरता वेगळा स्किल डेव्हलप करतात. पण हीच सिस्टीम आहे की ते तो पुष्पामधलं गाणं ना, ते बकरेचं गाणं, ये उसको खाएगा वो उसको खाएगा, ती सगळी फूड चेनच आहे ना. बघा ना, त्या गाण्यामध्ये पण फूड चेनच आहे. तो पिक्चर पहिला पुष्पा बघितला असेल तर तुम्हाला समजेल मी काय सांगते. ते जंगलामध्ये ते लाल चंदनची तस्करी करताना ते बिळे घेऊन ते गाणं म्हणतात ना, तेच गाणं आहे, फूड चेनचंच गाणं आहे ते. त्याच्यामध्ये तेच सांगितलंय, हा त्याला खातो, तो त्याला खातो, तो त्याला खातो. इट्स अ सिस्टीम आणि ही अशीच असते आणि ही अशीच वर्षानुवर्ष सुरू आहे आणि आपणही ह्या सिस्टीमचा भाग आहोत. आणि काय आहे ते? हा, तेच आहे. काय आहे ते?
काहीतरी खाता है बकरा वगैरे असं गाणं आहे, खरंच गाणं आहे. पत्तियों को खाता है बकरा. हे ऐकलं होतं तेव्हा पण मला फूड चेन आठवली होती, पण खरंच आहे ते सायन्स आहे. म्हणजेच फूड चेन आणि फूड चेन एकमेकांमध्ये कनेक्टेड असतील तर फूड वेब हे आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपणही त्याचा भाग आहोत. आपण ओमनिव्होर्स आहोत, आपण दोन्ही खातो, व्हेज नॉनव्हेज. आणि आपणही मेल्यानंतर आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीराचं विघटन होतं, पण नैसर्गिक क्रियेतनं आपल्याही शरीराचं विघटन तसंच होतं जसं एखाद्या वाघाचं किंवा एखाद्या कुत्र्याचं, एखाद्या उंदराचं किंवा एखाद्या पक्ष्याचं होतं तसंच. तुम्ही त्याला जाळा किंवा त्याला पुरा किंवा काहीही करा, वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्या शरीराचा आपण अंत करतो. पण सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्यांमधनं पुन्हा निसर्गामध्येच आपण विरतो, बरोबर, जरी आपण ओमनिव्होर्स असलो तरी सुद्धा. आता आपल्या पीपीटीकडे जाऊया आणि जो उरलेला भाग आहे तो बघूया. आज आपण धड्याचा दुसरा टप्पा करणार आहे, बायोजिओ सायकल. जैव काहीतरी मोठा शब्द आहे तो, आय टेल यू दॅट इझिली इन इंग्लिश. ती खूप सोपं आहे. बघा आपण काय काय बघितलं तिकडनं फटाफट पुढे जाऊ, म्हणजे आजच्या टप्प्यावरती आपण जाऊ. मराठी शब्द जाऊ दे, आय डोंट वॉन्ट टू रिमेंबर दॅट, खूप भयंकर शब्द आहे तो. जैव रासायनिक चक्र. हा, जैव भू रासायनिक चक्र. म्हणजे त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे, त्याच्यामध्ये भू म्हणजे अर्थ आहे आणि रासायनिक म्हणजे केमिकल्स आहे. ह्या सगळ्याची टुगेदर दर्स वन बंच ऑफ ऑल दिस थिंग्स. ह्या सगळ्याचं चक्र एकत्रित कसं जातं हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तो आपण आता बघू. आता हे आपण पाहिलं होतं, इकोसिस्टीम पाहिली होती, बायोअबॅटिक फॅक्टर्स बघितले होते, एनर्जी फ्लो बघितला होता, फूड चेन, फूड वेब, आणि हे पण आपण बघितलं होतं प्रोड्युसर्स. फर्स्ट टॉपिक, सेकंड टॉपिक, थर्ड टॉपिक, लेवल्स ऑफ इटर्स. नंतर आपण एनर्जी पिरामिड बघितला होता. ह्याला 10% लॉ म्हणतात. हा आपल्या बुकमध्ये पण हे चांगलं चित्र आहे. ट्राय अँड अंडरस्टँड. जे काही प्रोड्युसर्स आहेत ते 100% एनर्जी घेतात, त्यातली 10%च प्रायमरी कन्झ्युमर्सकडे जातात, त्यातलीच 10% म्हणजे 10%च्या 10% 1% हे सेकंडरी इटर्स, आणि त्याच्याही 10% म्हणजे 0.1% टर्शरी इटर्स. ठीक आहे, म्हणजे ज्याला मॅक्झिमम एनर्जी खायची आहे त्या सगळ्यांनी व्हेजिटेरियन व्हायला पाहिजे, कारण त्यातनं डायरेक्ट एनर्जी मिळणार आहे तुम्हाला. डायरेक्ट घासपूस खाऊ शकता तुम्ही, जे काही बनलंय ते डायरेक्ट खाऊन टाकायचं. 100% एनर्जी जी काही पानांमध्ये आहे ती आपल्या पोटात. बघा खूप साऱ्या ठिकाणी अजूनही कच्चं अन्न खाण्याची पद्धत आहे. खूप साऱ्या गोष्टी तर आपण कच्च्याच खातो. त्यातनं ज्या कच्च्या गोष्टींमधनं आपल्याला बघा, आता केव्हाही तुम्ही बघा, कच्ची काकड्या खा किंवा गाजर खा, अशा तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील ना, तर तुम्हाला विटॅमिन्स मिळतात म्हणतात. कच्च्या भाज्यांमधनं विटॅमिन्स कुठून येतात? विटॅमिन्स मातीतूनच येतात ना. डायरेक्ट मातीतून आलेली ती फळं भाज्या असतात, तुम्ही तसंच त्यांना खाल्लं की तुम्हाला 100% ते मिळतं. शिवाय त्याच्यामध्ये नॅचरल फायबर्स असतात. तुम्ही त्याला शिजवलं नाहीये, तुम्ही त्याला काही ब्रेक केलं नाहीये, जसं ते निसर्गामध्ये आहे. स्वच्छ धुवून खाल्लं की त्यातले केमिकल्स, माती, सगळे मायक्रोब्स निघून गेले, मग जे आहे ते 100% बॉडीला मिळतं. म्हणूनच मी हे म्हणत नाहीये की नॉनव्हेज शरीराकरता चांगलं नाहीये. नॉनव्हेज मध्ये त्या गोष्टी मिळतात ज्या व्हेज फूड मध्ये मिळत नाहीत. ठीक आहे, पण व्हेजिटेरियन फूड पचायला सोपं असतं, कारण ते आपली बॉडी, आता काही आपण जंगल ड्वेलर्स नाहीये ना, आता आपण नॉर्मल सिव्हिलाइज्ड पीपल आहे. आता आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती रेग्युलराइज झालेली आहे. आता आपल्या शरीरामध्ये सगळं पचवण्याची शक्ती आहे. वी कॅन ईट अँड डायजेस्ट ऑल द थिंग्स. आपल्या पोटात ऍसिडच आहे डायरेक्ट, काहीही खाल्लं तरी पण ते पचतं. पण आता आपली बॉडी त्याला वेळ घेते, बरोबर ना. बघा ना, एखादी गोष्ट जी इझिली डायजेस्ट होते, जी नॅचरल बनलेली आहे, तिला पचवायला कमी त्रास लागतो आणि ती इझिली बॉडीमध्ये असिमिलेट होते. पण जे काही काय बरं आपण त्याला म्हणूया फ्लेश पार्ट असतो दुसऱ्या अॅनिमल्सचा, तो दुसरा अॅनिमल आहे ना ऍक्च्युली, दॅट्स अनदर अॅनिमल दॅट यू हॅव इटन, तर त्याला डायजेस्ट करण्याकरता जास्त वेळ लागतो. अर्थात त्याच्यातनं त्या गोष्टी मिळतात ज्या व्हेज मधनं मिळत नाही. ठीक आहे, पण तरी पण त्याला सप्लिमेंट असतात, दुसरे काही ऑप्शन असतात. सो दोनही अन्न आणि त्याच्या पद्धती ज्या आहेत त्या ज्यांच्या पद्धतीप्रमाणे चालल्यात त्या बरोबरच आहेत. आता उद्या उठून जर एखाद्या प्युअर नॉन व्हेजिटेरियन माणसाला म्हणलं की आता तू उद्यापासून व्हेजच खायचंय, तर नाही जमणार ते, कारण त्याच्या बॉडी सिस्टीमला त्याची सवय नाही आणि त्याला ते आवडणार पण नाही. हे काय मिळमिळत जेवण आहे म्हणाल तो. आणि एखाद्या व्हेज खाणाऱ्या माणसाला सांगितलं की तुला नॉनव्हेज खायचंय, त्याच्याकरता तर ते अशक्यप्राय गोष्ट आहे, उसको नाही जमेगा वो. त्याचं कारण असं आहे की बॉडी सिस्टीम डेव्हलप झालेली असते आणि त्या पद्धतींप्रमाणेच आपलं लहानपणापासून आपण जे बघतो, खातो, पितो त्याप्रमाणे आपण डेव्हलप होतो, किंवा नवीन ठिकाणी गेलो की आपण अडॅप्ट होतो. हे सगळे नखरे तेव्हा असतात जेव्हा आपल्याला ऑप्शन्स असतात.
जेव्हा ऑप्शनच नसतो तेव्हा आपण अडॅप्ट होतो, बरोबर की नाही. सो हे आहे आपल्या बॉडीचं एनर्जी पिरॅमिड. म्हणूनच जे नॅचरल आहे ज्याच्यामध्ये 100% एनर्जी आहे ते प्युअर फूड आहे, प्रोड्युसर्स कडनं डायरेक्ट आलेलं. फळं, भाज्या ज्या कच्च्या कच्च्या खायला पाहिजे त्या खाल्ल्याच पाहिजे, ठीक आहे. आणि मग त्यातनं हळूहळू जितक्या वरच्या टप्प्यावर तुम्ही जाल त्याची 10% एनर्जी, त्याच्या पण 10% त्याच्याकडे असलेली पैकी 10% अशी वर कॅरी फॉरवर्ड होत जाते. त्याला 10% रूल म्हणतात. अजून एक गोष्ट आहे, ही सगळी एनर्जी आपल्याकडे सूर्याकडनं आली, पण प्रत्येक ठिकाणी बघा एनर्जीचा लॉस होतोय प्रत्येक लेवलला. ही लॉस झालेली एनर्जी सूर्याकडे परत जात नाही, इथेच राहते, इथे समवेअर इन अवर युनिव्हर्स, इकडे जिकडे आपण राहतो तिथेच. बट इट डझंट गो बॅक टू सन. म्हणजेच हा जो एनर्जीचा फ्लो आहे फ्रॉम द सन, इट इज युनिडिरेक्शनल, जस्ट इन वन डिरेक्शन. हे रिव्हर्स नाही जात. त्याने आपल्याला बिचाराने देऊन टाकली एनर्जी, आपणच ती वापरली, इथे लॅप्स करून टाकली तिला कुठेतरी, आणि इथल्या इथे ती संपली. ती आपण परत सूर्याकडे पाठवू नाही शकत. द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम द सन इज युनिडिरेक्शनल, इट इज जस्ट इन वन डिरेक्शन. ही दुसरी गोष्ट होती एनर्जी पिरॅमिड मधली. आता हे आहे बायोजिओ केमिकल सायकल. किती सोपा शब्द आहे बायोजिओ केमिकल सायकल. त्याच्यामध्ये सगळं आलं, बायो, जिओ, केमिकल. जे मगाशी काय होतं, जैव भू रासायनिक चक्र, ते हे आहे. बघा ह्याचा अर्थ काय आहे, हा अतिशय सोपा मुद्दा आहे, चित्रामध्ये बघूनच कळतं. बघा, बायो म्हणजे लिव्हिंग थिंग्स, जिओ म्हणजे भू म्हणजे अर्थ, आणि केमिकल्स तर आपण वी ऑल आर सराउंडेड बाय केमिकल्स. आपल्या आत पण आहेत, आपल्या आजूबाजूला पण आहेत, आणि सगळीकडे अराउंड अस आर केमिकल्स. तर त्यांची एक सायकल आहे. कसं काय बघा, हायड्रोस्फिअर ऍटमॉस्फिअर इंटरॅक्शन. हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्याचा पूर्ण पृथ्वीवरचा जो काही कंटेंट येतो, आणि ऍटमॉस्फिअरची इंटरॅक्शन पाण्याबरोबर कशी होते सांगा बरं मला जरा. पाणी आणि हवा यांची इंटरॅक्शन आहे का? अनम्यूट करा आणि बोला, कारण मला तुम्ही आता दिसत नाही, कोणी हँडच केलात तरी पण मला कळलं नाही कोणती आहे. पाण्याची वेपर होते पाणी, बरोबर, पाण्यामध्ये. करेक्ट. त्याला आपण येस मॅम. काय नाव आहे त्याचं? वॉटर सायकल, जलचक्र. मॅम बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे मॅम जलचक्र. बरोबर, जलचक्र. बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे भूजैविक रासायनिक चक्र. मग ते झालं की मग अशी बोलून त्याच्या पुढे आलो आपण. आता आपण आहे जलचक्रामध्ये. जलचक्रात काय होतं, जमिनीवर असलेलं पाणी, मोस्टली समुद्र, अशा मोठ्या सरफेस जिकडे खूप जास्त सूर्याची उष्णता आणि भरपूर पाणीच पाणी आहे, अशा ठिकाणी त्याचं बाष्पीभवन होतं, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, देन इट गोज अप, त्याचे क्लाउड्स बनतात, ते क्लाउड्स जमा होतात आणि पाऊस पडतो. म्हणजेच काय, हायड्रोस्फिअर अँड ऍटमॉस्फिअर इंटरॅक्शन. आता ऍटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, ऑब्विसली ऍटमॉस्फिअर मध्ये देर आर मेनी गॅसेस. ऑल गॅसेस अराउंड अस आर कनेक्टेड विथ द एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूला कार्बन डायऑक्साईड आहे जो की आपले प्लांट्स घेतात. आपल्या आजूबाजूला नायट्रोजन आहे, जे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाज घेतात. आपल्या आजूबाजूला आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्याचं कुठे ना कुठे काही ना काहीतरी कॉम्बिनेशन आहे. O3 म्हणजे ऑक्सिजनचा जो एक दुसरा प्रकार आहे, O3 म्हणजे ओझोन. ह्याचा तर आपल्या अर्थच्या आजूबाजूला लेअरच आहे जो युव्ही रेस पासून आपल्याला प्रोटेक्ट करतो, बरोबर की नाही. सो आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये असलेले गॅसेस आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये असतात, अँड दे हेल्प अस टू सर्व्हाइव्ह. आता इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, ऍटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर, बरोबर. म्हणजे आता आपलं लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचा भाग, हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्याचा, ऍटमॉस्फिअर म्हणजे काय, ऍटमॉस्फिअर ना, हे चुकलंय. ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर ह्या सगळ्यांचं बायोस्फिअर बरोबर. कोण गाणं म्हणतात? लेट अस फाइंड आउट कौन है वो. आज की क्लास का सिंगर कौन है? सॉरी टीचर, मी होता हरिओम, गलती करून माईक होतं चालू. अरे तू कोणतं गाणं म्हणतोयस? नंतर तुला 5 मिनिटं देते मी, त्याच्यात तू गाणं म्हण कुठलं म्हणायचंय. आता इकडे मी प्रेयर म्हणत होता. माईक बंद कर मग. आता आपण हायड्रोस्फिअर, ऍटमॉस्फिअर आणि लिथोस्फिअरचं आपल्या बायोस्फिअर म्हणजे सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा एक समूह. जसा हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्याचा कंटेंट आहे, तसा बायोस्फिअर म्हणजे सगळ्या ऑल लिव्हिंग थिंग्स, त्यांचा कंटेंट इज बायोस्फिअर.
मग हायड्रोस्फिअर ऑब्व्हियसली सगळ्या सजीवांना जगण्याकरता पाणी लागतं. वी टेक वॉटर, वी लीव्ह वॉटर, वी रिलीज वॉटर, बरोबर ना? घेतो देतो घाम येतो आपल्याला. वी ऑल्सो पास युरिन. तर आपल्या बॉडीमधनं पाणी बाहेर पण जातं आणि आपण पाणी पितो सुद्धा. ऍटमॉस्फिअर इज अराउंड अस. आपण श्वासोच्छ्वास करतो. वी एक्सचेंज द एअर, बरोबर. लिथोस्फिअरचं आणि आपलं कनेक्शन किती घट्ट आहे. आपण राहतोच जमिनीवर. आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जमिनीवर असतात. आपल्याला लागणारी खनिजे जमिनीतनं मिळतात, भाज्या जमिनीतनं मिळतात, आपली घरं जमिनीवर असतात. आपण जमिनीतल्याच खूप साऱ्या गोष्टी घेतो आणि आपलं आयुष्य समृद्ध करतो, बरोबर. नाव कन्व्हर्जन ऑफ लिथोस्फिअर इन टू रॉक सॉइल. लिथोस्फिअर म्हणजे जमीन, अर्थ. त्याचं रॉक सॉइल मध्ये कन्व्हर्जन कसं होतं तुम्हाला माहितीये. मोठे मोठे खडक असतात, त्याचं क्षरण होतं, म्हणजे काय होतं, करोजन. अँड दॅट डिग्रेड्स इन टू स्मॉलर स्टोन्स. आणि ते आणखी फुटून तुटून पाऊस, हवा, थंडी, वारा ह्या सगळ्यामुळे ते बारीक क्रश होतात आणि त्याची रॉक सॉइल बनते. इट इज सिम्पली बायो केमिकल सायकल. ह्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस होतात का? होतात ना. केमिकल रिएक्शन सगळीकडे. बायोलॉजी आहे का? आहे ना. ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट बायोलॉजीवरती होतो. पाऊस पडलाच नाही. हायड्रोस्फिअर ऍटमॉस्फिअरचं कनेक्शन जलचक्र आहे. जलचक्र डिस्टर्ब झालं, आपलं वॉटर सायकल डिस्टर्ब झालं तर सगळ्या लिव्हिंग थिंग्सना प्रॉब्लेम येतोच. ऍटमॉस्फिअर आणि एन्व्हायरमेंटच्या इंटरॅक्शन मध्ये गडबड झाली तरी लिव्हिंग थिंग्सना प्रॉब्लेम येतोच. हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, ऍटमॉस्फिअरच्या सगळ्या गोष्टींमध्ये गडबड झाली तरी आपल्याला त्रास होतोच, कारण आपल्या आजूबाजूला आहेत ना या गोष्टी. दे आर अराउंड अस इन अवर एन्व्हायरमेंट. त्याचा त्रास आपल्याला होणारच आहे. चांगलं सुरू असलं तर आपणही सुरळीत असतो. डिस्टर्ब झालं आपणही डिस्टर्ब होतो. जलचक्रामध्ये आपण असं एक्झाम्पल घेऊया की ही जी आपली वॉटर सायकल आहे त्याच्यामध्ये पाऊस पडलाच नाही, दुष्काळ आला, आपली लाईफ अफेक्ट होते. खूप पाऊस पडला, पूर आला तरी लाईफ अफेक्ट होते, बरोबर. खूप झाडं कापून टाकली तर कार्बन डायऑक्साईडची प्रमाण जे आहे ते वाढून जातं आणि मग आपल्यालाच प्रॉब्लेम येतो. आणि खूप झाडं लावली तर तिथे आपल्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी खूप बेस्ट कंडिशन आहे, पण जागा पुरेल का आपल्याला? जी काही पॉप्युलेशन आहे ह्युमन्सची त्याच्या दृष्टीने विचार खूप चांगला आहे, पण ह्या गोष्टीचा पण बेनिफिट नाही, त्या गोष्टीचा पण बेनिफिट नाही. म्हणजेच काय, सेन्सिबली प्लांटेशन करायचं. जिथे तुम्ही राहताय, तुमचं घर तोडून तुम्हाला म्हटलं झाडं लावा, उपयोग नाही होणार आहे. तिथे सगळीची सगळी वस्ती आहे गावांची, तिथे तोडा आणि तिथे झाडं लावा, असं करून नाही चालणार. पण जी मोकळी जमीन आहे, जी माळरान आहे, जिथे काही नाही, तिथे नक्की झाडं लावा. सो दोन्ही एक्स्ट्रीम वाईटच आहेत ना. म्हणजेच आपल्याला आयुष्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. तीच आहे बायोजिओ केमिकल सायकल. त्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे कार्बन सायकल. सोपी आहे. काय आहे कार्बन सायकल सांगा बरं तुम्ही मला. चित्र दिसत एकदा पुन्हा विचारा का प्रश्न प्लीज. कार्बन सायकल काय असेल असं वाटतंय तुम्हाला? सायकल या शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला? इट्स लाईक अ चक्र. चक्र. मग कार्बन सायकल मध्ये काय असेल? सोपं आहे. कार्बन सांगू थांबा कोणतरी मुलगा सांगणार आहे. वेदांत. मॅम वेदिका बोलली ती. वेदिका सांग. मॅम मी सांगू का आधी? थांब ना, ती वेदिका काहीतरी वेगळं सांगणार असेल तर ऐकू तरी आपण. टीचर मी या चित्रावरूनच सांगणार आहे. हा थांब, लावते ना मी चित्र. सांग घे. टीचर सूर्यापासून काय म्हणतात वनस्पतींचं श्वसन होतं आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे, आणि वनस्पतींपासून प्राण्यांचं माणसांचं, म्हणजे प्राणी म्हणजेच माणूस पण, आणि मग हे जे प्राणी असतात ना गवत खाणारे, त्यांना वाघ, सिंह हे खातात. पण कार्बनची सायकल कुठे आहे? मॅम मी सांगू का? कार्तिक सांग. जे हवेमध्ये कार्बन असतं ते झाडं घेतात, मग झाडापासून जे हर्बीव्हरस असतात ते घेतात, त्यांच्यापासून कार्निव्हरस घेतात, मग नंतर ओमनिव्हरस घेतात, मग ते डिकंपोज झाले की ते परत हवेत जातं, आणि नाही तर मग मायक्रो ऑर्गॅनिझम. बरोबर आहे, हेच आहे.
तिने पण तेच सांगितलं, पण तिने सनलाईट सांगितलं आणि त्यातलं कार्बनचा जो मेन्शन आहे तो करायचा राहून गेला. पण बरोबर आहे बघा, सिंपल आहे ना. अजून कोणाला काही सांगायचंय का तर सांगा. मॅम सेमच येईल, फक्त थोडेसे 2-3 वर्ड्स ऍड होतील म्हणजे पॉइंट्स. सांगा. कार्बन सायकल. तर कार्बन सायकल एक अशी प्रोसेस आहे जी की ऍटमॉस्फिअर मध्ये होते आणि सर्क्युलर होत असते, रिसायकल होत असते ती घडी पुन्हा पुन्हा. जेव्हा सूर्यप्रकाश येतो तर ती झाडं घेतात आणि त्यांच्यापासून म्हणजे जे गाय वगैरे असतात तर ते त्यांना खातात आणि ते जेव्हा म्हणजे डेथ होती त्यांची तर ते डिकम्पोज होतात आणि जेव्हा ते डिकम्पोज होत असतात तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांना खातात. तर तेव्हा एक कार्बन नावाचा एक गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतो आणि जेव्हा हा रिलीज होतो तर तो पुन्हा झाडं आपण जसं ऑक्सिजन श्वसन करतो तर तसंच झाडं जे असतात ते कार्बनला श्वसन करतात. सो ही अशीच प्रोसेस जी असते ती सायकल चालू असते. त्यांनी जे सांगितलं तेच सांगितलं, पण एलॅबोरेट करून सांगितलं आणि पुन्हा सांगितलं. आता तेच आहे बघा, कार्बन सायकल इज नथिंग बट जस्ट अ सायकल ऑफ कार्बन. ऍटमॉस्फिअर मधला जो कार्बन आहे तो हायड्रोस्फिअर मध्ये जाणार. फक्त जमिनीवरतीच वनस्पती असतात, जमिनीवरतीच प्राणी असतात असं नाहीये. ते पाण्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड असतो आणि पाण्यामध्ये लिव्हिंग थिंग्स असतात, फिश असतात, ते पण रेस्पिरेशन करतात आणि तिथले प्लांट्स तो कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात. तिथे पण सनलाईट असतो आणि तिथे पण ही प्रोसिजर होते. सो कार्बन डायऑक्साईड वेगवेगळ्या ठिकाणून रिलीज झालेला एअर मधला किंवा वॉटर मधला ऍब्झॉर्ब केला जातो लिव्हिंग थिंग्स कडनं आणि तो पूर्ण फूड चेन मध्ये सर्क्युलेट होऊन डिग्रेड झाल्यानंतर, डिकम्पोज झाल्यानंतर पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा आपल्या हायड्रोस्फिअर मध्ये रिलीज होतो. ह्यालाच म्हणतात कार्बन सायकल. ठीक आहे, पण ह्याच्या आधी आपण जाऊ पुस्तकाकडे. पुस्तकामध्ये ह्याच्याबद्दल काय दिलंय ऍडिशनल? हे सेम चित्र आहे, बायोजिओ केमिकल सायकल आपण आता जे बोललो ते हेच आहे बघा. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय बघायचंय? अच्छा, गॅशियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. गॅशियस सायकल म्हणजे गॅसेस जे असतात त्यांची सायकल, ती फास्ट होते कारण की गॅसेस इझिली मूव्ह करतात. सेडिमेंटरी म्हणजे एका ठिकाणी स्थायिक असलेले, सेडिमेंटरी रॉक म्हणतात त्याला, ते एकाच ठिकाणी पडीक असतात. ही सायकल हळूहळू होते. मेन अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन सॉइल. सॉइल मध्ये असतात ते आणि हे कुठे असतात? गॅशियस फॉर्म मध्ये असतात. तर सॉइलवरती किंवा जमिनीवरती एखादी गोष्ट जर पडली असेल तर ती बरेच दिवस इथेच असते, जसं की दगड, माती, वाळू. हे लवकर डिग्रेड किंवा डिकम्पोज होत नाहीत, म्हणून ही सायकल जी ती हळूहळू चालते. पण गॅशियस सायकल फास्ट चालते. बघा ना, रोजच्या रोज कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजन दिला जातो प्लांट्स कडनं, पण सेडिमेंटरी सायकलमध्ये ती स्लो प्रोसेस होते. बरोबर, बघा तेच दिलंय. गॅशियस सायकल इज स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटरी सायकल. आता आपण पेन ऑन करूया, एकच मिनिट. निळा पेन, ठीक आहे. चला, अशी अच्छा, climatic changes and human activities seriously affect the speed, intensity and equilibrium of the cycles. Obviously ना, आपल्या ह्युमन इंटरफिरन्स शिवाय आता ह्या जगातली कुठलीच गोष्ट सरळ चाललेली नाहीये. आपण प्रत्येक गोष्टींना खुपसून सगळ्या गोष्टींना एकतर इम्प्रूव्ह करण्याच्या नादामध्ये किंवा फास्ट करण्याच्या नादामध्ये किंवा चेंज करण्याच्या नादामध्ये, स्वतःला हव्या तशा करून घेण्याच्या नादामध्ये सत्यानाश केलाय बऱ्याच गोष्टींचा आपण. तर हे क्लायमॅटिक चेंजेस जे आपल्याला आता परिणाम करतायत, जसं की मे महिन्यात खूप पाऊस पडला आणि जून पूर्ण कोरडा गेला, हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये थंडी असते, हे सगळे जे विचित्र बदल आहेत क्लायमेटचे, ह्याला आपल्याच ऍक्टिव्हिटीज जबाबदार आहेत. आपण खूप नुकसान केलंय ना निसर्गाचं, त्याचं आता ही परतफेड आहे आपल्याला वेगळ्या पद्धतीने. आता द सायकल ऑफ गॅसेस अँड द सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड. बरोबर आहे ना, कारण सेडिमेंटरी सायकल मधनं पण काही गॅसेस निघतात जे की गॅशियस सायकल मध्ये जातात. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ गॅस इन ॲटमॉस्फिअर अँड इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स लाईक नायट्रोजन ऑक्साईड इन द सॉइल अँड सेडिमेंट्स. बरोबर की नाही? आता नायट्रोजन हा गॅशियस फॉर्म मध्ये पण आहे, सॉलिड फॉर्म मध्ये पण आहे. सिमिलरली कार्बन ऑकर्स इन अबायोटिक फॉर्म मेनली इन कोल, ग्रेनाइट, डायमंड, लाइमस्टोन. कार्बन कंटेंट असलेल्या सॉलिड वस्तू पण आहेत आणि कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे गॅसेस पण आहेत. तर ज्या सॉलिड गोष्टी आहेत त्या डिग्रेड झाल्यानंतर त्यातनं जे गॅसेस निघणार आहेत ते गॅशियस सायकल मध्येच जाणार आहेत, म्हणून ते दोघंही एकमेकांना कनेक्टेड आहेत. आता आपण जी कार्बन सायकल बघितली ती जर एकदा पुस्तकामध्ये आपण शांतीत बघूया. द पिक्चर इज सेम.
The circulation and recycling of carbon from atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. जे आपण बोललो तीच त्याची डेफिनेशन आहे. Abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration. आता ह्याची खाली आहे ना आपल्याला मस्त पट्टी दिलेली आहे, 2 रिएक्शन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हे एकदम क्लिअर होतं बघा. प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड इंटू कार्बोहायड्रेट्स आणि हे सगळे जे दिलेलं आहे ना इथे ते आपण खाली बघूया. मेन प्रोसेस इन कार्बन सायकल ही गॅशियस फॉर्म मधला कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर फ्रॉम द रूट्स. इट इज हॅपनिंग इन द लीव्स ऑफ द प्लांट्स, बरोबर ना. लीव्स मध्ये सनलाइट अँड क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये C6H12O6 इट्स लाईक अ ग्लुकोज आणि H2O अँड ऑक्सिजन. हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन ऑक्साइड म्हणजे डायहायड्रोजन ऑक्साइड म्हणजे पाणी, हे दोन काय आहेत आपले बाय प्रोडक्ट्स आहेत. मेन इम्पॉर्टंट प्रोडक्ट काय आहे ग्लुकोज. दुसरं ही आहे पहिली प्रोसेस नंबर 1 जी की प्लांट्स करतात. दुसरी प्रोसेस आपण करतो. आपण कोण? ऑल द लिव्हिंग थिंग्स, ऑल द लिव्हिंग सेल्स, एव्हरी सेल डज दिस ऍक्टिव्हिटी. काय करतो आपण? आपल्या सगळ्यांच्या सेल्समध्ये प्रत्येक सेलमध्ये ग्लुकोज आहे. ग्लुकोज आपली एनर्जी आहे. ग्लुकोज बिस्किट खातो ना आपण, पार्लेजी बिस्किट, एका मिनिटात एनर्जी, ग्लुकोन डीचं पाणी बिणी टाकून आपण घेतो, त्याच्यात काय असते इन्स्टंट एनर्जी म्हणजे ग्लुकोज असते. ती इझिली आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होते. आता प्रत्येक सेलकडे ग्लुकोज आहे आणि आपण रेस्पिरेशन करतोय म्हणजे वी हॅव ऑक्सिजन ऍज वेल इन अवर बॉडी. हा ऑक्सिजन आपल्या बॉडीतल्या प्रत्येक सेलकडे जातो. ऑक्सिजन हेल्प्स इन बर्निंग. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन इज द गॅस विच हेल्प्स इन बर्निंग. मग हा काय करतो? मायटोकॉन्ड्रिया नावाचे आपल्या बॉडीमध्ये सेल्समध्ये वेगळे काय बरं म्हणू मशिनरी आहे. या मायटोकॉन्ड्रियामध्ये याचं बर्निंग होतं. बर्निंग होतं म्हणजे तुमच्याकडे फूड आहे, तुम्ही त्याला वापरताय तर तुम्ही त्याला बर्न करणार ना, तर तुम्ही हे ग्लुकोज बर्न करताय आणि त्यातनं तुम्हाला मिळते एनर्जी जी तुम्ही यूज करता. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड जो तुम्ही रिलीज करता. पाणी तुमच्या बॉडीमध्ये असतं ऑलरेडी, पाणी खूप भरपूर आहे आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामध्ये ते प्रत्येक सेलचं ऍड होत 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 जातं. ते किडनीज मध्ये फिल्टर होतं, नको असलेलं बाहेर जातं, हवं असलेलं परत राहतं. ही सिस्टीम चालू असते. ऍट एव्हरी सेल्युलर लेवल धिस इज द कंटिन्युअस प्रोसेस गोइंग ऑन. ऑक्सिजन घ्यायचा, फूड डायजेस्ट करायचं, कार्बन डायऑक्साईड रिलीज करायचा. आपला जो उच्छ्वास आहे हा एवढ्या सगळ्या आपल्या बॉडी सेल्स मधला कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकलेला आहे आणि जो ऑक्सिजन आपण घेतला तो लंग्स मधून एवढ्या सगळ्या सेल्सकडे पोहोचणार आहे, बरोबर. सेल्स खूप छोटे 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 आहेत आणि प्रत्येक सेल हा लिव्हिंग आहे आणि प्रत्येक लिव्हिंग सेलची ही गरज आहे. आणि त्यातनं जी एनर्जी मिळते ते त्या स्वतःच्या त्यांच्या जगण्याकरता वापरतात. एकेका सेलमध्ये काही कमी गोष्टी होतात का? विचार करा. त्यांना न्यूक्लियस मधनं DNA, RNA ह्या सगळ्या गोष्टींवर काम करायचंय, सेल डिव्हिजन करायचंय. मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्यामध्ये जे ऑलरेडी काम करते. नको असलेल्या गोष्टी जमा करून कचऱ्यात टाकायच्यात, व्हॅक्युअल्स मध्ये टाकायच्यात, बरोबर. रायझोझोम्स या सगळ्या सिस्टीमला कामाला लावायचे. जे काही चाललंय ते बघत राहायचंय, ऍब्झॉर्ब करायचंय, रिलीज करायचंय. ह्या सगळ्या कामांना एनर्जी लागते. फुकट काही होत नाही शरीरामध्ये सुद्धा. ती एनर्जी मिळते कुठून? इथून. समजलं? पहिली प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस, दुसरी प्रोसेस आहे रेस्पिरेशन. बोथ आर कॉम्प्लिमेंटरी. एक दुसरीला पूरक आहे. एक सरळ मार्गाने आणि दुसरी तिची रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि ह्याच्यातनं आपल्याला जे काही आता सनलाइट ही एनर्जी आहे की नाही, हीट एनर्जी आहे ही. आणि हीच एनर्जी या बाजूला जेव्हा येते तेव्हा ती आपण ATP म्हणजे युजेबल एनर्जीच्या फॉर्म मध्ये वापरतो. समजलं का? हीच आहे आपली कार्बन सायकल. बघा ना, हवेतला कार्बन वापरून बिपरून सगळं करून आपण हवेतच सोडून दिला. दिस इज नथिंग बट द कार्बन सायकल. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ, मेल्यानंतर तर सगळेच डिकम्पोज होतात आणि त्यातनं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे सगळे गॅसेस बिसेस सगळे बाहेर पडतात. अँड द डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिलीज कार्बन बॅक टू द नेचर. दॅट इज द कार्बन सायकल. आता बघूया आपली दुसरी. अच्छा, डिड यू नो मध्ये आपण बघूया. कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड इन टू द ऍटमॉस्फिअर थ्रू अबायोटिक प्रोसेसेस लाईक बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स अँड वूड अँड फॉरेस्ट फायर्स अँड व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. ह्याच्यामधनं पण कार्बन डायऑक्साईड निघतो. जिथे जिथे कार्बन आहे ना तो बर्न झाला की कार्बन डायऑक्साईड येणारच आहे.
तुम्ही जंगलाला आग लागली किंवा तुमचं लाकूड जाळलं किंवा फॉसिल फ्यूल जिकडे जिकडे तुम्ही जाळणार ना, तिथे तिथे कार्बन डायऑक्साईड असं येणारच आहे. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर बाय बायोटिक प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस आणि कार्बन डायऑक्साईड थ्रू रेस्पिरेशन. जिकडे जिकडे प्लांट्स आहेत आणि जिकडे जिकडे फोटोसिंथेसिस होते तिथे ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. जिकडे जिकडे जळण्याचं काम चाललंय तिथे तो ऑक्सिजन वापरून कार्बन डायऑक्साईड बनायचं काम सुरू होईल. ठीक आहे. द इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन्ड बाय प्लांट्स. म्हणून तर लोक अगदी मनापासून म्हणत असतात झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाड म्हणत असतात, करतातच असं नाही, पण ते केले पाहिजे कारण तेच प्लांट्स आहेत जे आपल्याला सर्व्हाइव्ह करायला मदत करतात, हो की नाही. द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन दी टेम्परेट रिजन. वाय इज इट सो? हे तुम्ही शोधून काढा आता. ठीक आहे. आता आपण जाऊया खालच्या मुद्द्याकडे, जी आहे ऑक्सिजन सायकल. सेम जस्ट लाईक कार्बन, ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन दी हायड्रोस्फिअर, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. अँड लिथोस्फिअर म्हणजे जमिनीमध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. कोणत्या तरी कंपाऊंडला जोडलेला आहे तो, म्हणजे कोणत्या तरी एलिमेंटला जोडून कंपाऊंड फॉर्म मध्ये आहे. बरोबर. Circulation and recycling of oxygen within the biosphere is called oxygen cycle. This cycle too includes both biotic and abiotic components. Oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. बरोबर आहे ना. आपलं जर कार्बन डायऑक्साईड दिलं जात आहे, ऑक्सिजन घेतलं जात आहे, ही प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऑलरेडी रोल प्ले करतोच आहे. तर ऑक्सिजन सायकल ही कार्बन सायकलचीच दुसरी बहीण आहे, बहिणी आहेत त्या. ही सुरू झाली की ती आपोआप सुरू होणारच आहे. नाव ऑक्सिजन इज हायली रिएक्टिव्ह अँड इट readily reacts with other elements and compounds. As oxygen is found in various forms like molecular oxygen, बघा O2 आहे, H2O आहे, CO2 आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये सुद्धा ऑक्सिजन कुठल्या तरी याच्यामध्ये असतो. द ऑक्सिजन सायकल of the biosphere is extremely complex. Oxygen is released in the process of photosynthesis. आपण मगाशीच बघितली वरची प्रोसेस, where it is used up in processes like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting, etc. आता हे जे शेवटचं वाक्य आहे ना, हे जरा समजून घ्या. बघा, ऑक्सिजन बनण्याची रिॲक्शन हीच आहे जी वरती कार्बन सायकल मध्ये आपण बघितली. दिस इज दी व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन which produces oxygen. हा ऑक्सिजन बनलेला हा आपण इथे वापरला की नाही, हा वापरून पुन्हा प्रत्येक मॉलिक्यूल तुम्ही इथला बघा. लेट मी इरेज ऑल दिस थिंग्स. मी खूपच काम केलंय या टेबलमध्ये, नवीन काम करायचं आता मला. लाल रंग, इकडे ऑक्सिजन आहे, इकडे ऑक्सिजन आहे, ग्लुकोज मध्ये ऑक्सिजन आहे, परत पाणी आहे, आणि ऑक्सिजन हा स्वतःच ऍज अ मॉलिक्युलर फॉर्म मध्ये रिलीज झालाय. हाच मॉलिक्यूल पुन्हा हेच ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मधला ऑक्सिजन पुन्हा पाण्यामधला. सो देअर इज ऑक्सिजन ऑलमोस्ट ऑल इन ऑल दी कंपाऊंड दॅट वी हॅव सीन अप. याच्या बरोबर कार्बन बाकीच्या मेटल्स बरोबर रिॲक्ट करतो. जसं गंज चढतो म्हणजे फेरस ऑक्साईड बनवतो. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, कॅल्शियम बरोबर त्याचा कार्बोनेट मध्ये फॉर्म मध्ये असतो. तर कॅल्शियम पण असतो, कार्बन पण असतो, ऑक्सिजन पण असतो. SO2, SO3, NO2, NO3 ह्या बाकीच्या नॉन मेटल्स बरोबर सुद्धा तो रिॲक्ट करतो. तो खूप रिॲक्टिव्ह गॅस आहे, त्याच्यामुळे तो बाकीच्या बऱ्याच लोकांबरोबर रिॲक्टेड फॉर्म मध्ये असतो, कंपाऊंड फॉर्म मध्ये असतो. आणि तो फक्त ह्याच नाही, दुसऱ्या बऱ्याच माध्यमांमधनं रिसायकल होऊन पुन्हा येतो. सगळ्यात पहिलं उदाहरण आपण जे बघितलं ते आपल्या कार्बन सायकल मध्ये ऑक्सिजन कसा येतो ते आहे. पण बाकी भरपूर ठिकाणी रेस्पिरेशन मधनं आपण ऑक्सिजन वापरून कार्बन डायऑक्साईड देतोय, कंबशन मध्ये पण ऑक्सिजन वापरून परत कार्बन डायऑक्साईड, डिकम्पोजिशन मध्ये तर डिकम्पोज होऊन ज्या ज्या कंपोनंट मध्ये ऑक्सिजन होतं तिकडनं परत जातोय. कोरोजन, जसं म्हणलं तुम्हाला, कोणत्याही गोष्टीला करोड करणं म्हणजे काय, त्याचं ऑक्साईड बनणं. रस्टिंग, लोखंडाचं ऑक्साईड बनणं. ह्या सगळ्यामध्ये ऑक्सिजन कुठे ना कुठेतरी लपलेला असतो. मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. सच मायक्रोब्स आर कॉल्ड एज एरोब्स, म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन करणारे. मायक्रोब्स विच डू नॉट नीड ऑक्सिजन आर कॉल्ड एज एनएरोब्स, म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशन करणारे.
ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स सगळ्यांच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला ऑक्सिजन दिसेल. It is also used in various chemical reactions, and ozone is produced from oxygen through various atmospheric processes. आणि हा O3 मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, आपल्या बॉडी, आपल्या अर्थच्या भोवती जे ॲटमॉस्फिअर आहे त्याला प्रोटेक्ट करणारा जो आउटर मोस्ट लेअर आहे तो ओझोनचा आहे, विच हेल्प्स अस टू प्रोटेक्ट फ्रॉम द UV रेज, हार्मफुल UV रेज फ्रॉम द सन. हा ओझोन हा एक ऑक्सिजनचा O3 असा मॉलिक्युल आहे. 3 ऑक्सिजन एकमेकांना जोडलेले आहेत त्याच्यामध्ये. सो असा हा जो ऑक्सिजन आहे ह्याची सायकल पण अशीच चालते. आता थर्ड अँड लास्ट इज नायट्रोजन सायकल. नायट्रोजन हा खूप महत्वाचा एलिमेंट आहे आपल्या एअर मधला, कारण तो 78% आहे, बरोबर. आणि ह्या ॲटमॉस्फिअर मधल्या एवढ्या प्रमाणातल्या नायट्रोजन मध्ये काहीच असा भाग आहे जो आपण डिरेक्टली वापरतो. अदरवाईज नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये पण आहे, आपल्या DNA मध्ये पण आहे, बरोबर आहे ना. न्यूक्लिक ऍसिड त्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे त्याचे जे फॉर्म्स आहेत ते आपल्या सेल्युलर लेवलला प्रोटीन्स मध्ये नायट्रोजन असतो. आता हे काय बघा, इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ द नेचर. आपल्या नेचरच्या मेंटेनन्ससाठी नायट्रोजन सायकल इम्पॉर्टंट आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेसेस इज नायट्रोजन सायकल. इट इज जस्ट सेम ॲज कार्बन सायकल. वेगवेगळ्या बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेसेस मधनं नायट्रोजनला सर्क्युलेट करत राहणं, त्याचं रिसायकलिंग करणं म्हणजेच नायट्रोजन सायकल. आता बघा, काही महत्वाच्या गोष्टी आपण आता याच्यामध्ये त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल बोलणार आहोत जे नायट्रोजन फिक्सिंग करतात. ऑल ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. का बरं? मी जसं म्हटलं आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये नायट्रोजन आहे. इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स. DNA, RNA आणि प्रोटीन्सचा खूप महत्वाचा भाग नायट्रोजन आहे. As compared to other elements, it is inactive and does not easily combine with other elements. हा जरा शिष्ट स्वरूपाचा आहे, सगळ्यांबरोबर करत नाही आणि इझिली कंबाईन पण करत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन, म्हणून त्याला फ्री फॉर्म मध्ये हवेमध्ये पडली असेल तरी पण आपण वापरत नाही. आपण कार्बनकडे, ऑक्सिजनकडे जातो आपलं काम करायचं. पण नायट्रोजन फिक्सेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी प्लांट्सच्या ग्रोथ करता आवश्यक असते. कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस हे केलं जातं. काही लेग्युमिनस प्लांट्स असतात म्हणजे कडधान्य, त्याच्या मुळांमध्ये रायझोबियम नावाचा एक प्रकार असतो मायक्रोब्सचा. ते हायड्रोजन, ते नायट्रोजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला फिक्स करतात आणि ते जमिनीमध्ये, तुम्हाला माहिती आहे का NPK फर्टिलायझर्स असतात. NPK ऐकलंय का तुम्ही कधी? यस मॅम. नायट्रोजन, पोटॅशियम, यस मॅम. यस. या तिघांचे फर्टिलायझर्स असतात, ते जमिनीमध्ये टाकले जातात, पण ते केमिकल्स असतात. निसर्गतः म्हणजे नॅचरली झाडांना किंवा मातीला नायट्रोजन मिळणं खूप गरजेचं असतं, कारण ते प्रोटीन मेकिंगसाठी महत्वाचं असतं. आपल्या बॉडीमध्ये आपण नायट्रोजनला काही करू नाही शकत, पण ते स्पेशल बॅक्टेरिया असतात आणि म्हणूनच बघा आलटून पालटून शेती करतात, मध्ये मध्ये मुद्दाम कडधान्याची लागवड करतात, कारण त्यांच्या मुळांमध्ये ऑटोमॅटिक ते बॅक्टेरिया येतात आणि ते नायट्रोजन फिक्सेशन करतात. ते जमिनीला समृद्ध करून जातात. ते रोप काढल्यानंतर त्याच्या मुळांमधनं ऑलरेडी जमिनीमध्ये खूप सारं नायट्रोजन फिक्सेशन झालेलं असतं. मग तुम्हाला या फर्टिलायझरची गरज पडणार आहे का? नाही ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी नायट्रोजन गेलेलं आहे. अमोनिफिकेशन, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स. जो घाण वास येतो की नाही एखाद्या डेड बॉडीचा किंवा घाणेरड्या पदार्थांचा, एक्सक्रिटरी वेस्ट असतात त्याच्यामध्ये अमोनिया रिलीज होतो आणि अमोनिया इज NH3, नायट्रोजन ट्रायहायड्रेट. NH3 हा मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि तो डिकम्पोजिशनचा बाय प्रोडक्ट आहे आणि ते आपल्याला कळतं, तो आपोआप निसर्गामध्ये जातो तिकडनं. नायट्रिफिकेशन, कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट अँड नायट्रेट. ह्याच्यामध्ये काय होतं, अमोनियाचं कन्व्हर्जन होतं. आणि डिनायट्रिफिकेशन, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅशियस नायट्रोजन. गॅशियस नायट्रोजनला तुम्ही नायट्रेट मध्ये टाकलं म्हणजे अमोनिया हा स्वतःचे गॅस आहे, त्याच्यातून तुम्ही त्याचे नायट्रेट आणि नायट्रेट असे 2 कंपाऊंडचे फॉर्म बनवले, ते तुम्ही वापरले
आणि आता त्याच्यातनं पुन्हा नायट्रोजन मधनं रिलीज झाला ऍज अ गॅस, म्हणजे अमोनियाच्या फॉर्म मध्ये. सो हे एकूण एकच आहे बघा ना, नायट्रिफिकेशनचा उलटा डिनायट्रिफिकेशन. एका तुम्ही त्याला कन्वर्ट केलं, दुसऱ्या त्याला पुन्हा ओरिजिनल फॉर्म मध्ये रिलीज केलं. सो अशा पद्धतीने नायट्रोजन जो आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये असतो त्याची पण रिसायकलिंगची प्रोसेस होत असते आणि आपोआप होत असते. मोस्टली नायट्रोजन सायकल ही जसं मी तुम्हाला म्हटलं त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधनं नायट्रोजन फिक्सिंग मधनं होते, एअर मधनं ते जमिनीमध्ये, म्हणजे मायक्रोब्स थ्रू जमिनीमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये आलं ऍटमॉस्फिअर, बायोस्फिअर आणि मग लिथोस्फिअर कनेक्शन आलं. आणि मग अमोनिया बिमोनिया ह्याच्यामध्ये काय होतं, डेड बॉडीज ना त्यातनं अमोनिया रिलीज झालाय, म्हणजे एअर मध्ये गेलाय, म्हणजे आलेला परत बाहेर गेला. अशा पद्धतीने आपला हा धडा इथे संपला. सोपा होता आणि बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी माहिती होत्या. मला असं वाटतं आपण आज इकडे थांबूया, म्हणजे पुढच्या वेळेला आपण एखादा केमिस्ट्रीचा किंवा बायोचा नवा धडा सुरू करू. आणि तुमची परीक्षा सुरू असेल तर बेस्ट ऑफ लक. बोला आदिती. टीचर म्हणजे मला सेंटिमेट्रिकल सायकल बद्दल थोडं अजून माहिती आहे, बट त्यामध्ये म्हणजे जी माहिती आहे त्यामध्ये पण मला एक डाऊट आहे, तर विचारू, म्हणजे ते विचार एक्सप्लेनेशन देईल. विचार विचार. ही जी सॅन्टिमेट्रिकल सायकल असते ना, तर ती मोस्टली याच्यावर होते, पृष्ठभागावर, पृथ्वीच्या. आणि जे पृष्ठभागावर जे मोठे मोठे खडक असतात, तर त्या खडकांवर नैसर्गिक असे काही पदार्थ असतात जे की त्यावर तुटून पडतात. आणि ते पदार्थ ते जे खडक असतात त्याचे बारीक बारीक पार्टिकल्स करतात. आणि ते पार्टिकल्स वाऱ्याच्या वगैरे म्हणजे पार्टिकल्स म्हणजे त्याचे क्षरण होते. आणि ते वाऱ्याच्या वगैरे थ्रू अशा एका ठिकाणी जाऊन पोहोचतात, म्हणजे ते दुसऱ्या ठिकाणी जातात आणि एका अशा ठिकाणी जातात जिथे की ते कायम, म्हणजे काही वर्षांसाठी ते तिथेच टिकलेले असतात. ते 700 ते 1000 वर्षाचा कालावधी असतो तो. तर जेव्हा ते एका ठिकाणी जमतात तर त्यापासून एक खडक निर्माण होतो आणि ही जी चक्र असतं ते पुन्हा पुन्हा सुरू असतं आणि त्यापासून काही माती सुद्धा तयार होते. तर आय थिंक सो या प्रक्रिया आम्हाला स्कूलमध्ये असं सांगितलेलं की या प्रक्रियेला 1000 वर्ष लागतात, म्हणजे 2.5 सेंटीमीटर मातीचा थर बनण्यासाठी. तर ही प्रक्रिया आय थिंक 1000 वर्ष चालते. पण मग मला यामध्ये डाऊट असा आहे की जे सॅन्टिमेट्रिकल सायकलमध्ये जे खडक असतात तर त्यांच्यावर म्हणजे तिथे मॅमने सांगितलेलं की त्यावर काही असे नैसर्गिक घटक असतात जे की तुटून पडतात आणि त्यांच्यापासून त्याचे पार्टिकल्स होतात. तर ते घटक म्हणजे काय नेमकं, गॅस की लिक्विड, आणि कोणते ते? गॅस लिक्विड असं नाहीये. जे खडक असतात त्यांचं क्षरण होतं. कुठलाही मोठाच्या मोठा खडक एखाद्या ठिकाणी ठेवलाय आणि त्याच्यावरती कुठेही तुम्ही जा, हवा, पाणी आणि आजूबाजूचं वातावरण, दाब, ह्या सगळ्याचा परिणाम होतो, तापमानाचा परिणाम होतो आणि त्याचे तुकडे होतात. कोणताही मोठा खडक बारीक 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 भागामध्ये तुटण्याकरता खरंच बरीच वर्ष लागतात. एक्झॅक्टली 1000 वर्ष लागतात का ते मला नाही माहिती, पण ऑब्व्हियसली मोठाच्या मोठा एखादा खडक आहे, तो पाण्याच्या जवळ ठेवलाय तर ते क्षरण लवकर होणार आहे. कारण पाणी त्याच्यावर आपटून आपटून आपटून, नर्मदेतले गोटे माहितीये का तुम्हाला, गोल गरगरीत असतात, बऱ्याच वर्षापासून ते तिथेच आहेत आणि त्यातल्या सगळ्या बाजूने त्याला ढकलून ढकलून आपटून आपटून ते गोल गरगरीत झालेले आहेत. कारण की त्याच्यावरती पाण्याचा परिणाम आहे, त्यालाही बरीच वर्ष लागतात. कुठल्या ठिकाणी तुमचा खडक आहे आणि त्याचं क्षरण कसं होत आहे, वाळवंटात ठेवलेला एखादा खडक आहे, तिथे तापमान खूप जास्त आहे आणि तिथे हवेचा दाब वेगळा आहे. म्हणजे डोंगरावरती उंच ठिकाणी तुम्ही गेलात, उंचच्या उंच डोंगरावरती, तिथे हवेचा दाब खूप कमी असतो, तिथलं क्षरण वेगळं. आपल्या वाळवंटातल्या ठिकाणी जिथे जास्त तापमान आहे तिथलं क्षरण वेगळं, पाणी जवळ असलेल्या ठिकाणचं क्षरण वेगळं. असं वेगवेगळ्या प्रकार, आणि खडकांचेही प्रकार असतात. तुम्हाला मृदेचे प्रकार माहिती आहेत, तसेच खडकांचेही प्रकार असतात. रादर खडकांच्या प्रकारांवरूनच मृदा बनतात. म्हणूनच कोणाचं क्षरण नक्की किती होतं आणि त्यातनं काय बाहेर पडतं हे नाही सांगू शकत आपण. त्या खडकावरती अवलंबून आहे की त्याच्यामध्ये काय आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, किती वर्ष लागली हे बनवायला किंवा किती वर्ष लागली माती बनायला, हे चेक करण्याकरता एक टेक्निक असते, त्याला कार्बन डेटिंग म्हणतात. प्रत्येक खडकामध्ये कुठले ना कुठले जीवाश्म असतात, लपलेले, दाबले गेलेले, कोणत्या तरी पद्धतीने त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्सचा काही अवशेष असला तर त्याचा वापर करून कार्बन डेटिंग करून शोधलं जातं की हे अंदाजे किती जुने, जसं की जीवाश्म असतात. टीचर
टीचर आपण जर मोठ्यात मोठ्या डोंगरावरती जर गेलो, इमॅजिन केलं आपण तिथे गेलो, तर तिथं आपल्याला श्वास घ्यायला अडथळा येऊ शकतो का? हो, येतोच. कारण तिथे हवेचा दाब कमी आहे, तिथे हवाच कमी आहे, तिथे ऑक्सिजन आणखी कमी आहे. आणि आपल्या रेग्युलर सिस्टीमला जितकं ऑक्सिजन घेण्याची सवय आहे तितकी तिथे होत नाही. म्हणूनच मग जेव्हा आपण अशा ठिकाणी जत्रेला जातो किंवा अशा यात्रांना जातो, तेव्हा सांगतात 6 महिने आधी प्रॅक्टिस करा, खूप चाला, टेकडीवर जा, खाली उतरा, व्यायाम करा आणि म्हणजे दम लागला पाहिजे तुम्हाला असा व्यायाम करा, जेणेकरून तुम्हाला ब्रीदिंगचे प्रॉब्लेम येणार नाहीत. सो हे सगळं खूप विस्तृत आहे आणि ह्याला एका उदाहरणामध्ये नाही टाकू शकत आपण की हे असंच आहे आणि हे असंच मिळतं, असं नाही. त्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्यातनं अनेक गोष्टी असतात, त्या वेगवेगळ्या रिलीज होतात. ठीक आहे, थांबूया का आपण आजच्यासाठी इकडे? येस टीचर, थँक्यू. बाय. येस मॅम. गुड नाईट. ओके मॅम. बाय. गुड नाईट. थँक्यू. मॅम होमवर्क काय आहे? मॅम बाय गुड नाईट. होमवर्क काय आहे? होमवर्क या धड्याचे exercise आज भेटतील. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. होमवर्क या लेसन होमवर्क काय आहे? अरे ऐका तरी, तेच सांगतेय. या धड्याचा जो एक्सरसाइज आहे तोच आपला होमवर्क आहे, तो तुम्ही लिहून टाका.